नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार तर याबाबतची महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे, खुश खबर आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमके आपल्याला या योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपण महायुतीला दिलेल्या भरघोस मतदानामुळे महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे। आणि आपल्याला हेही माहिती आहे की लाडकी बहीण योजना आता गेम चेंजर ठरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात महायुतीला बहुमत मिळालेले आहे। आता महायुतीचे नेते सुद्धा हे मान्य करीत आहे की लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी होत्या म्हणून हे प्रचंड बहुमत आम्हाला मिळालेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचे लाभ दर महिन्याला देण्याचे सर्वच महायुतीच्या नेत्यांनी मान्य केलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता चिंता करू नका। प्रत्येकाने हे मान्य केलेलं आहे की महायुतीच्या विजयाचे काही शिल्पकार आहे तर त्या लाडक्या बहिणी आहे। तर लाडक्या बहिणींनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महायुतीचा जो काही वचननामा प्रसिद्ध झालेला होता तर त्या वचननाम्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं होतं, जर महायुतीची सत्ता पुन्हा आली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा ₹1,500 वरून 2100 केला जाईल। आणि लाडक्या बहिणींनी लाडक्या मुख्यमंत्र्याच्या सांगितलेल्या सूचनेचं पालन केलं आणि लाडक्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी उभे राहून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दिला आणि यश खेचून आणलं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपले योगदान कोणी आता विसरू शकणार नाही आणि आपल्याला बाजूला सारून सत्ता चालू शकणार नाही, हे आता आपण स्पष्ट करून दिलेलं आहे। मात्र आता लाडक्या बहिणी रोजच विचारत आहे की आता निवडणूक संपली आहे, आचारसंहिताही संपली आहे, आम्ही आमचे काम तर चोख केलेले आहे, पण आमच्या पैशाचे काय, आमचे पैसे कधी मिळणार आहे, असा प्रश्न रोजच लाडक्या बहिणी कॉमेंट्स करून विचारत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या प्रश्नांची उत्तरं देणे हे महाराष्ट्र शासनाला भागच असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात वचन दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये देऊ। आता नोव्हेंबर महिना संपायला फक्त 2 दिवस उरलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे काम तर पूर्ण केलेले आहे, अगदी काम चोखपणे बजावलेलं आहे। मात्र तुमचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून रस्सीखेच करत आहे। मात्र त्यांना हे कळत नाही, त्या लाडक्या बहिणींच्या सपोर्टमुळे आपण सत्तेत आलो। त्या लाडक्या बहिणींचे काम अर्जंट करणे गरजेचे आहे, कारण आता लाडक्या बहिणी चिंतातूर झालेल्या आहे, लाडक्या बहिणी निराश झालेल्या आहे की आपण जो निवडणुकीच्या काळामध्ये शब्द दिलेला होता की डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी भरघोस मताने महायुतीला विजयी केलेला आहे। परंतु निवडणुका संपलेल्या आहेत, त्यानंतर निकालही लागलेला आहे, महायुती प्रचंड बहुमताने विजय झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणीच्या पदरात अजूनपर्यंत पैसे पडलेले नाही। त्यामुळे दररोज लाडक्या बहिणी काळजी करत आहे आणि त्यांना आता या योजनेचे पैसे मिळतील की नाही तर याबाबत चिंता लागून राहिलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। पुढे जी काही मी माहिती आपल्याला सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एकदा लाईक जरूर करा। मला माहित आहे की आपण व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये लाईक करणे विसरून जाता आणि मला हेही माहिती आहे की आपल्या चॅनलवरील सगळेच व्हिडिओ तुम्हाला चांगले आवडतात। त्यामुळे अगोदर एकदा लाईक करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरही लाडक्या बहिणींना कळू द्या। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधींना कळू द्या की खरोखर लाडक्या बहिणी किती अडचणीत आहे आणि त्यांना पैशाची किती गरज आहे। कारण मागील पैसे जे काही मिळालेले होते लाडक्या बहिणीचे ते मात्र आता संपलेले आहे आणि त्या मात्र आता पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तर लाडक्या बहिणींनो, पुढे बघूया आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल याचा वरच्या पातळीवर निर्णय पण झालेला आहे आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्याची अधिकृत घोषणा पण होणार आहे। आणि जशी घोषणा होईल त्यानंतर लगेच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये बघा लाडक्या बहिणींनो, मी काय सांगत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची जशी घोषणा होईल त्या घोषणेनंतर लगेच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींच्या लाभ हस्तांतरणाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे।
अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता आपण अजून 1-2 दिवसाची कळ काढा, वाट बघा। नवीन मुख्यमंत्र्याला वेळ द्यायला हवा, कारण त्यांच्यावर लाडक्या बहिणीचा प्रचंड नैतिक दबाव आहे। कारण रोजच मीडियामध्ये बातम्या येतात की लाडक्या बहिणी विचारत आहे की त्यांना पैसे कधी मिळणार। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला लवकर पैसे मिळणार आहे। पुढच्या हप्त्यामध्ये कदाचित हे पैसे आपल्या खात्यावर जमा पण होऊ शकतात, कारण मुख्यमंत्र्याचा शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये पुढच्या हप्त्याबाबतचा मोठा निर्णय होणार आहे आणि या बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबतचा निर्णय होऊन त्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर ₹2100चा हप्ता जमा करणे सुरू होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, यासाठी थोडा वेळ लागत आहे। जसे पैसे जमा होण्याची तारीख निश्चित होईल तसे आपल्या चॅनलवरून व्हिडिओच्या माध्यमातून आपणास कळवण्यात येईल। त्यामुळे आता चिंता करू नका, फक्त थोडी कळ काढा, थोडे वेट करा, म्हणजे आपल्या खात्यावर हे पैसे सहजपणे जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या योजनेबाबत होती। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।